बसमधील महिलांना लक्ष्य करणारी आंतरराज्यीय सोनसाखळी चोर जेरबंद. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय सराईज महिला चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोनिशा मणिगंडन, वय वर्ष 28, राहणार वेल्लोर, तामिळनाडू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिरज एसटी स्थानक परिसरात मार्च महिन्यात झालेल्या दागिने चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पथक संशयिताचा शोध घेत होते. यावेळी सांगली एसटी स्थानकाच्या मागील भागात एक संशयित महिला फिरत असल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, अनिल कोळेकर आणि नागेश खरात यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत इनामदार यांच्या पथकाने सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. महिला पोलीस कर्मचारी सपना गराडे व प्रतीक्षा गुरव यांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता तिच्या पर्समधून 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली. चौकशीत आरोपीने मिरज एसटी स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तपासात हा मुद्देमाल महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून 10,28,000 रुपयांचे सोन्याचे दागिने व 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 10,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच LCBच्या पथकाने केली.